हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 17 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये पूजाला लग्नानंतर घरात पहिल्यांदा स्वयंपाक बनवायचा होता आणि पूजाला काही येत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग पूजाने असा स्वयंपाक बनवला ज्यामुळे सगळ्यांच्याच तोंडचं पाणी पळालं. पण कृष्णाने शेवटी हे सगळं सावरून घेतलं आणि मग पूजाला ठणकावून सांगितलं, यानंतर काळजी घे, मी यावेळेस उपकार केले परत करणार नाही. त्यामुळे पूजाला खूप राग आलाय. तर दुसरीकडे बाळजाबाई आणि आढळराव या दोघांचं नातं तर आपल्याला माहिती आहे. आता अनुसूयाचा विषय संपलाय आणि बाळजाबाईचा घटस्फोट झालाय. त्यामुळे कृष्णा ही चक्क बाळजाबाई आणि आढळराव या दोघांचं पुन्हा एकदा लग्न लावून देण्याचा विचार करतीये. आढळरावांचा बाळजाबाईवर विश्वास बसला की या दोघांचं लग्न लावायचं असं तिने ठरवलंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच घरामध्ये पूजा आणि समरच्या लग्नानंतरची सत्यनारायणची पूजा सुरू असते. गुरुजी सांगतात, चला आता सत्यनारायण पूजेला सुरुवात करूया. ते कथा सांगत असतात. पूजा, समर आणि घरातील सगळेजण मनोभावे ही कथा ऐकत असतात आणि त्याच वेळेस अचानक जोराचा वारा सुटतो. आता घरामध्ये इतका वारा कसा आला देव जाणे, पण घरातील दारे खिडक्या बंद करायचं कोणाला काही सुचत नाही आणि जोरात वारा घरात येत असतो. गुरुजी म्हणतात, हा अखंड दिवा आहे, हा विझला नाही पाहिजे, नाहीतर खूप मोठा अपशकुन होईल आणि वैवाहिक जीवनामध्ये दाम्पत्याला अडचणी येतील. पूजा आणि समरला टेन्शन येतं, पण पूजाला काही घेणं देणं नाही आहे की माझ्या वैवाहिक दाम्पत्यामध्ये काही त्रास होईल तर मग मी हा दिवा विझू नये यासाठी प्रयत्न करते असा तिचा विचार नसतो. फक्त कृष्णाला खूप काळजी आहे. शेवटी लाडकी छोटी बहीण आहे, त्यामुळे कृष्णा ही धावत पळत या दिव्याजवळ येते आणि या दिव्याच्या अवतीभोवती आपले 2 हात ठेवते आणि म्हणते, गुरुजी तुम्ही पूजा सुरू करा, मी हा दिवा विझू देणार नाही. पूजा आणि समोर तोंड वाकडं करतात, त्यांना काही फरक पडत नाही. दुष्यंतला आणि बाळजाबाईला मात्र वाईट वाटतं, कृष्णा कशाला हा त्रास करून घेतीये. आणि मग गुरुजी आपली पूजा पुढे सुरू करतात. पूजा आणि समर हे दोघे एकमेकांकडे पाहून हसतात, लाजतात, पण कृष्णाकडे पाहून मात्र हे दोघेही तोंड वाकडं करतात की ही भिक्काडी मोलकरीण कायम दुसऱ्यांच्या पुढे पुढे करण्यातच हिचा जन्म जायचा आहे. मग गुरुजी सांगतात की पूजा झालीये, आता आरतीसाठी उभे राहा. पूजा आणि समर आरती करतात, पण बिचारी कृष्णा तशीच बसलेली असते, दिवा विझू नये हा प्रयत्न करत. मग पूजा आणि समर आरतीसुद्धा करतात आणि गुरुजी सांगतात की सत्यनारायणची पूजा संपन्न झाली आहे. तेव्हा कोठे कृष्णा हा दिवा सोडून देते आणि दुष्यंतला दिसतं की कृष्णाच्या हाताला भाजलंय. दुष्यंत विचारतो, दाखव कृष्णा काय झालंय. कृष्णाच्या हाताला खूप भाजलं हे दुष्यंतला समजतं, पण पूजा आणि समर व्हॉट एव्हर असं म्हणून सोडून देतात. बिचाऱ्या बाळजाबाईला सुद्धा वाईट वाटतं की खरंच कृष्णा किती चांगली आहे, या पूजाच्या अखंड दिव्यासाठी तिने स्वतःचा हात भाजून घेतलाय. मग कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे सत्यनारायण देवाला हळद कुंकू वाहतात, पूजा करतात. त्यानंतर दलपत आणि मैनावती येतात आणि मग गुरुजी आढळराव आणि बाळजाबाईंना बोलवतात की तुम्ही सुद्धा येऊन पूजेचं दर्शन घ्या. पण आढळराव आणि बाळजाबाई हे दोघे आता नवरा बायको नाहीये, त्यामुळे सगळेजण त्यांच्याकडे पाहत असतात. बाळजाबाई ही पुढे जाणार इतक्यात पूजा म्हणते, पण गुरुजी तुम्हाला एक गोष्ट कदाचित माहीत नाहीये, बाळजाबाई जरी या घरात आमच्याबरोबर राहत असल्या पण आता त्या सौभाग्यवती नाहीये. आढळराव आणि त्यांचं लग्न हे केव्हाच मोडलंय, त्यांचा घटस्फोट झालाय. त्यामुळे आता हे दोघे नवरा बायको म्हणून येथे सत्यनारायणची पूजा नाही करू शकत ना, दर्शन नाही घेऊ शकत. हे ऐकून बाळजाबाई आढळरावला खूप वाईट वाटतं. कृष्णा आणि दुष्यंत सुद्धा खुश होतात. पूजा ही त्यांच्यावर हसत असते, त्यामुळे बाळजाबाईच्या डोळ्यात पाणी येतं, ती रडू लागते. दुष्यंतला खूप राग येतो या पूजाचा. गुरुजी म्हणतात, ठीक आहे, मग आता मी जातो, उद्या पहाटे उत्तर पूजा करून घ्या. सगळेजण त्यांना नमस्कार करतात. दलपत गुरुजींना घेऊन निघून जातो. बिचारी बाळजाबाई रडत असते, सगळेजण तिच्याकडे पाहतात, त्यामुळे कृष्णा दुष्यंतला वाईट वाटतं. मग आढळराव एकटेच पूजेचं दर्शन घेतात आणि तेथून निघून जातात. मग आढळराव गेल्यावर पूजा पुन्हा एकदा आपलं खरं रूप दाखवते आणि कृष्णाला म्हणते, कृष्णा छान तयारी केली होती पूजेची आणि आज संध्याकाळी गोंधळ आहे ना, त्याची सुद्धा तयारी अशीच व्हायला पाहिजे, काही चूक व्हायला नको.
कृष्ण आणि दुष्यंतला खूप राग येतो. पूजा म्हणते, कसं आहे ना, आता फादर इन लॉने मला सांगितलंय की तुला तो शब्दाने हाक नाही मारायची, पण कितीही झालं तरी मी या घरची सख्खी सून आणि खरी मोठी सून आहे ना, त्यामुळे आता मला आणि तुला आयुष्यभर या घरात एकत्रच राहायचंय आणि शेवटी मलाच तुला सांभाळून घ्यायचंय. त्यामुळे काही गरज पडली तर मला सांग, नाहीतर सगळं काम उरकून घे, असं तोऱ्यात पूजा बोलते. कृष्णाची तर तिच्यासमोर काय बोलण्याची हिंमतच नसते. दुष्यंतला खूप राग येतो. तेवढ्याच समोर म्हणतो, वय कृष्णे, ही पूजा कशी फरमास झाली, तसंच गोंधळ सुद्धा भारी व्हायला पाहिजे. म्हणजे कसं, आम्हाला आमचा संसार सुरू करायला. आणि पूजा डार्लिंग, चल बरं लवकर, पूजेला बसून बसून खूप थकलोय, थोडा आराम करूया. आणि हे दोघे गळ्यात गळे घालून तेथून निघून जातात. दुष्यंतला खूप राग येतो. कृष्णाला वाईट वाटतं. मग दुष्यंत हा कृष्णाला घेऊन बाहेर येतो अंगणात आणि म्हणतो, कृष्णा बस येथे, तुझ्या हाताला एवढं भाजलंय, मी तुझ्या हाताला मलम लावून देतो. तर कृष्णा म्हणते, अहो एवढं एवढं तर लागलंय, काय गरज आहे मलम लावण्याची. दुष्यंत चिडून म्हणतो, नाटकं करायची नाही, सांगितलेलं ऐकायचं. एवढं एवढं नाही लागलंय, पण त्याला जर मलम नाही लावला तर मोठी जखम होईल, एवढं लक्षात ठेव. कृष्णा म्हणते, ठीक आहे लावून द्या, पण उगाच मला सुनावू नका सासूबाईंसारखं. दुष्यंत चिडतो आणि तेवढ्यात भक्ती आणि बंब्या दारू पिलेल्या खाली पडलेल्या जयकांतला घेऊन तेथे येतात आणि कृष्णाला आवाज देतात, कृष्णा दाजी. जयकांतला या अवस्थेत पाहून कृष्णा आणि दुष्यंतला खूप टेन्शन येतं. हे दोघे घाबरतात. मग दुष्यंत जयकांतला आधार देतो. बंब्या आणि दुष्यंत जयकांतला खुर्चीवर बसवतात. कृष्णा विचारते, काय झाले जयकांतला. तर भक्ती सांगते, अगं काय सांगू तुला, मी आणि बंब्या रस्त्याने चाललो होतो तर हा जयकांत पडलेला दिसला, गाडीहून पडला होता वाटतं. एवढी पिलीये की त्याला कशाची सूद नाहीये. आम्हाला असं वाटलं असं रस्त्यावर नको सोडायला, मग आम्ही त्याला घरी घेऊन आलो इथे. दुष्यंत चिडून म्हणतो, मला कळतच नाही, दारू पिऊन या लोकांना काय मिळतं, एवढी दारू कशाला प्यायची. तर कृष्णा सांगते, प्रेमभंग झालाय ना त्याचा, देवदास झालाय तो, म्हणून एवढी दारू पितोय. आणि तेवढ्यात मैनावती धावत पळत तेथे येते आणि विचारते, काय झालं, काय झालं माझ्या जयकांतला. जयकांत काही बोलण्याच्या अवस्थेत नसतो आणि मग कृष्णा झालेला सगळा प्रकार सांगते की जयकांत दारू पिऊन रस्त्यावर पडला होता, भक्ती आणि बंब्या त्याला येथे घेऊन आले आहेत. हे ऐकून मैनावतीला खूप राग येतो. मैनावती चिडून म्हणते, अरे नालायका, रांगणे पाटील आहेस ना तू, रांगणे पाटलांची सगळी इब्रत धुळीला मिळवतोय, रस्त्यावर दारू पिऊन एखाद्या पेताडासारखा पडतोस, लाज नाही वाटत का तुला. पण जयकांत काही बोलण्याच्या उत्तर देण्याच्या मनस्थितीत नसतो. दुष्यंत चिडून म्हणतो, जयकांत हे शेवटचं, यानंतर असं दारू पिऊन रस्त्यात पडला ना तर पहा काय होतं ते. मैनावती गप्प बसते. भक्ती आणि बंब्या म्हणतात, आम्ही येतो. हे दोघे तेथून निघून जातात आणि मग मैनावती कसं बसं या जयकांतला रूममध्ये घेऊन जाते. इकडे आढळराव त्यांच्या खोलीत निवांत आराम खुर्चीवर बसलेले असतात, डोळे मिटून. तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते आणि म्हणते, थोरले सरकार, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आढळराव असं करतात. बाळजाबाईला समजतं हे जागे आहेत. मग बाळजाबाई कृष्णाचं कौतुक करते, आजची पूजा किती छान झाली ना, आणि ते फक्त कृष्णामुळे. कृष्णाने तो अखंड दिवा नाही विझू दिला म्हणून निर्विघ्नपणे सगळं पार पडलं. पूजा समर तिच्याशी एवढं वाईट वागताय तरीसुद्धा कृष्णा किती चांगली आहे ना, मनमोकळेपणाने मनात काही न ठेवता सगळ्यांसाठी सगळं करते. आढळराव म्हणतात, वय मग शेवटी माझी लेक आहे ती, उगाच तिला लेक नाही मानलंय मी. ती सगळ्यांचं सगळं करेल आणि कोणाचा कितीही अपमान सहन करेल, पण कधी बदला घेण्याचा विचार करणार नाही. बाळजाबाई म्हणते, खरं आहे तुमचं, तुमची लेक ही खूप गुणाची आहे. पण थोरले सरकार, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. आता सत्यनारायणची पूजा झाली, संध्याकाळी गोंधळ होईल आणि आपल्या घरची अजून एक रीत आहे. घरची जी नवीन नवरी असते ना, तिने घरात या दिवशी स्वयंपाक बनवायचा असतो. तर तुम्ही तेवढं पूजाला सांगाल का. तर आढळराव विचारतात, का, मी का सांगायचं आहे, तू सांगायला पाहिजे ना, तुला सुचलंय तू सांग. याआधी तर तूच तिला घरात घेऊन आली होतीस ना, तेव्हा तर तू जसं म्हणशील तसं ती करायची, मग आता काय झालं. बाळजाबाई मान खाली घालते आणि म्हणते, थोरले सरकार, वेळ बदलते, तेव्हा वेळ वेगळी होती, आज वेळ वेगळी आहे. आढळराव म्हणतात, पण मला त्या पोरीच्या तोंडाला लागायचं नाहीये, मी तिला काही सांगायला जाणार नाही. बाळजाबाई म्हणते, मग कृष्णाला सुद्धा कसं पाठवायचं. कृष्णा तेथे गेली तर ती पूजा पुन्हा एकदा तिला काहीतरी वंगाळ बोलणार, तिचा अपमान करणार, आणि आता कृष्णाचा अपमान मी नाही सहन करू शकत. आढळराव म्हणतात, ठीक आहे, तुझी जर इच्छा असेल तर त्या माधवला पाठव
आणि त्याला सांग की असं म्हण की माझा निरोप आहे, पहा ऐकते की काय ती. बळाजाबाई म्हणते ठीक आहे. बळाजाबाई तेथून निघून जाते आणि इकडे सावित्री ही घरासमोर एरझऱ्या मारत असते. ही काय पद्धत आहे, घरात एवढी कामं बाकी आहेत, सगळ्या कामाचा पसारा पडला आहे, स्वयंपाक बनवायचा बाकी आहे आणि ही भक्ती गावभर उंडारतीये. आता घरी आल्यावर तिला जाबच विचारते. असा विचार सावित्री करत असते आणि तेवढ्यात बंब्या आणि भक्ती तेथे येतात. या दोघांना पाहून सावित्री खूप चिडते. तर सावित्रीला पाहून हे दोघे खूप घाबरतात. घाबरत घाबरत पुढे येतात. सावित्री विचारते, अगं तुला काही लाज लज्जा शरम काही हाय की नाही? दिवसभर गावभर उंडरत राहते. अरे हा बंब्या पोरगा आहे, तू पोरगी आहे, असं घरच्या पोरीने गावभर उंडारलेलं बरं दिसतं का? तर बंब्या म्हणतो, अगं भक्तीताई सांग ना, तो मॅटर सांग मॅटर. तर सावित्री विचारते, मॅटर? असा कोणता मॅटर झालाय? आता मला पण ऐकायचं आहे, सांगा कोणता मॅटर झालाय? मग भक्ती जयकांतचा सगळा मॅटर सांगते की जयकांत रस्त्यावर दारू पिऊन पडला होता, मग आम्ही त्याला आधार दिला आणि त्याच्या घरी सोडून आलो. तर सावित्री चिडून म्हणते, अगं बाई मी तुझ्यासमोर हात जोडले, तुला याच्या आधी सुद्धा सांगितलंय ना, तुला जर ही समाजसेवा करायची असेल तर घर सोडून जा, माझ्या घरात राहून काम करायचं, समाजसेवा नाही. तर बंब्या सांगतो, अगं मावशे तुला कळत नाही का, आता आपली पूजासुद्धा त्या घरची सून आहे आणि जयकांत कोण आहे, दीर आहे तिचा. उगच आपण त्याला पाहिलं पण घरी नेलं नाही, ही बातमी बाहेर कळली असती तर पूजाला सासरी त्रास झाला असता ना, म्हणून हे सगळं केलं आम्ही, नात्यातली गोष्ट आहे शेवटी. सावित्री म्हणते, अरे वा, नात्याच्या मानाने केलं, खूप छान. बंब्या मला हे पटलेलं नाहीये, जयकांत पूजाचा कुणी नाहीये आणि आम्ही त्याला भीक पण घालत नाही, एवढं लक्षात ठेव. बंब्या तिथून पळून जातो. भक्ती सावित्रीकडे पाहत असते. सावित्री म्हणते, माझ्या तोंडाला काय स्वाना लागलाय? स्वाना लागलाय व्हाया घरामध्ये, स्वयंपाक बनव, भांडी घास, धुणं धू, व्हाया आतमध्ये. भक्ती आतमध्ये पळून जाते. सावित्री म्हणते, आज आहे ना पूजाच्या घरी सत्यनारायणची पूजा होती, आता मी त्यांच्या घरी माझ्या घरचं थोडंसं घेऊन जाणार आणि मग त्यांच्या घरचं चांगलं चुंगलं खाणार, तुपातलं, किती मजा येईल असा विचार करून सावित्री खूप खुश होते. आणि इकडे तिची पूजा मस्त बेडवर लोळत पडलेली असते. पूजा झाली आहे आणि संध्याकाळच्या गोंधळाआधी आराम करायचा आहे. पूजा म्हणते, मॅनिफेस्टेशन खरंच किती भारी गोष्ट आहे. जेव्हा मी माझ्या त्या झोपडीमध्ये अशीच बसून राहायचे ना, तेव्हा मी सुद्धा असंच मॅनिफेस्टेशन करायचे की मी या झोपडीत नाही आहे, तर मी रांगणे पाटलांच्या राजमहालात आहे, त्या घरची सून म्हणून. आणि शेवटी ते खरं झालं. खरंच मॅनिफेस्टेशन किती भारी गोष्ट आहे ना, जो विचार केला तो विचार पूर्ण होतो. पूजा उठून उभी राहते आणि म्हणते, मी हे ठरवलंच होतं, काही करून मला या घरची सून बनायचंच होतं. आणि जेव्हा त्या दुष्यंतने मला नकार दिला ना, तेव्हा तर मी मनाशी ठाम ठरवलं की या घरची सून बनायचं, त्या दुष्यंतच्या नाकावर टिच्चून या घरात यायचं. आधी तर मी त्या जयकांतला गळाला लावलं, पण त्यानंतर मला समर दिसला आणि समर हा नेहमीच बेस्ट ऑप्शन होता. तसं ज्या जयकांतला घरात काडीची किंमत नाही, मग मला काय किंमत मिळाली असती. पण समर या घरचा थोरला मुलगा आहे आणि मी या घरची थोरली मोठी सून, हेच तर हवं होतं मला. आता हा दागदागिना पैसा संपत्ती सगळं माझं. आता आयुष्यभर फक्त खायचं प्यायचं मजा करायची हाऊस करायची ऐश करायची, दुसरं काहीच नाही. पूजाची ही फालतू बडबड सुरू असते. तेवढ्यात कोणीतरी दरवाजा वाजवतं. पूजा विचारते कोण आहे, तर माधव काका दरवाजा उघडून आतमध्ये येतात आणि पूजाला म्हणतात, ते जेवणाचं विचारायचं होतं. तर पूजा उद्धटपणे म्हणते, त्यात काय विचारायचंय, तुम्हाला माहिती आहे ना कोणाला काय आवडतं, बनवा ज्याला जे आवडतं ते. तर माधव काका सांगतात, नाही तसं नाही, आज घरात सत्यनारायणची पूजा झाली, संध्याकाळी गोंधळ आहे, बाहेरची मंडळी येणार आहे आणि आबांनी असं सांगितलंय की या घरची रीत आहे की या घरच्या नव्या सुनेने सगळ्यांसाठी जेवण बनवायचं असतं. हे ऐकून पूजाला मोठा धक्काच बसतो. पूजा चिडून म्हणते, व्हॉट, मी जेवण बनवायचं? अरे मी नवी नवरी आहे ना, आत्ता लग्न करून या घरात आली आहे आणि मी जेवण बनवायचं? तुझ्या आबांना माहीत नाही वाटतं, ही डोमेस्टिक व्हायलन्सची केस होऊ शकते, घरगुती हिंसाचार, मी त्यांना जेलमध्ये पाठवू शकते. माधव काका घाबरून म्हणतात, नाही ते मला काय माहीत नाही, मला आबांनी निरोप द्यायला सांगितला, तेवढा निरोप मी दिलाय. पूजाताई येतो मी, असं म्हणून माधव काका जाऊ लागतात. तर पूजा चिडून विचारते, काय बोललात तुम्ही आता? माधव काका म्हणतात,
येतो मी. पूजा विचारते, पूर्ण वाक्य काय बोललात? माधव काका सांगतात, येतो मी पूजाताई. पूजा चिडून म्हणते, ताई? तुम्ही मला ताई म्हटला? कोण आहे तुम्ही? या घरातले नौकर, त्यामुळे मला ताई वगैरे म्हणायचं नाही. काय म्हणायचं मला? मालकीनबाई. माधव काका घाबरून घाबरून म्हणतात, मालकीनबाई. पूजा म्हणते, जोरात बोला. माधव काका म्हणतात, मालकीनबाई. पूजा म्हणते, निघा आता. पूजा खूप खुश होते आणि म्हणते, किती छान वाटतंय मालकीनबाई ऐकायला. आणि आता मी असं जेवण बनवणार, असं जेवण बनवणार की त्या कृष्णाच्या हातची चव सगळे विसरून जातील आणि मग माझ्याच नावाचा उदो उदो करतील. असा विचार करून पूजा खूप खुश होते. आणि इकडे जयकांत दारू पिऊन बेशुद्ध असतो आणि मग तो झोपेतून उठतो, पण डोळे उघडतात त्याला समोर दिसते त्याची आई मैनावती. मैनावतीला तो विचारतो, मम्मे तू येथे काय करतेस? तर मैनावती चिडून त्याचा हात जोरात पकडते आणि त्याला उभं करते आणि चांगले 2 फटके ठेवून देते. मैनावती चिडून म्हणते, अरे नालायका, काय करून घेतलंय स्वतःचं? अरे काही दिवसांपूर्वी अख्ख्या गावात तुझी दहशत होती. जयकांत म्हटलं की अख्खा गाव तुला लटलट कापायचा आणि आता स्वतःचं काय हे खेळणं करून घेतलंय? अरे त्या पूजाच्या विरहात येडा झालास तू. रात्रंदिवस दारू पितोयस. एका पुरीपायी काय सगळं आयुष्य बर्बाद करून घेणार आहे का? अरे जयकांत, तुला लहानपणापासून मी काय शिकवलंय की तुला या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक व्हायचं आहे आणि आम्हाला हे सगळं मिळवून द्यायचं आहे. पण एका पुरीसाठी तू लहानपणापासून शिकवलेलं सगळं काही विसरून गेलास. मैनावती खूप दुःखी असते. जयकांत तिचा हात हातात घेऊन तिला समजावून सांगतो, मम्मे तू टेन्शन घेऊ नकोस. मला माहिती आहे ना की आपण सगळ्यांनी माझ्या लहानपणापासून हे स्वप्न पाहिलंय की ही रांगणे पाटलांची संपत्ती आपली असावी, या घरावर आपला हुकूम चालावा, सगळं आपलं व्हावं. पण आता त्या समर आणि पूजाने मध्येच टपकून आपला सगळा प्लॅन फ्लॉप केलाय. पण मी तुला वचन देतो, मी एक दिवस तुझं स्वप्न नक्की पूर्ण करणार. हे सगळं तुझ्या नावावर असेल, तू या सगळ्यांची मालकी नसशील. हे ऐकून मैनावतीला सुद्धा बरं वाटतं. पण आता हे जयकांत हे वचन कसं पूर्ण करणार ते देवालाच माहीत. आणि इकडे पूजा ही चक्क संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत असते आणि तिच्यासमोर मोबाईल ठेवलेला असतो आणि या मोबाईलमध्ये जी रेसिपी दाखवली जाते त्यानुसार तिचं काम सुरू असतं. पूजा या रेसिपीत जसं दाखवलंय तसे कांदे, बटाटे, टमाटे सगळं चिरत असते. कुकर लावलेला असतो, गॅस चालू असतो, कढई ठेवलेली असते. आता ही पूजा काय गोंधळ घालून ठेवणार आहे ते देवास ठाऊक. आणि इकडे बाळजाबाई ही अंगणात असते फुलांच्या माळा करत. कृष्णा येऊन विचारते, काय करताय बाळजाबाई? तर बाळजाबाई उत्तर देते, काही नाही, शेवयांची खीर बनवतीये. कृष्णा म्हणते, काय तुम्ही पण माझी चेष्टा करताय? तर बाळजाबाई म्हणते, सुरुवात कुणी केली? आता तुला दिसतंय की मी इथे फुलांच्या माळा बनवतीये तरी मला विचारतीये काय करताय बाळजाबाई? कृष्णा हसू लागते आणि विचारते, पण तुम्ही फुलांच्या माळा कशाला बनवताय? तर बाळजाबाई सांगते, अगं आज रात्री आपल्या घरी पूजा आहे, गोंधळ आहे, त्यासाठी फुलांच्या माळा लागतील ना, म्हणून बनवतीये. कृष्णा विचारते, बाळजाबाई खरंच तुम्ही या वेगळ्याच मार्गाला लागले आहात? तर बाळजाबाई सांगते, कृष्णे तुला आता काही वेगळं सांगायची गरज आहे का? मी आयुष्यभर सगळ्यात चुकीच्याच गोष्टी केल्या. आता आयुष्याच्या उत्तरार्धात देवाचा नावाचा धावा करावा, देवाच्या कामाला लागावं, म्हणजे तेवढीच माझी पापं कमी होतील, अशी माझी इच्छा आहे. कृष्णा म्हणते, बाळजाबाई तुम्ही ना खरंच खूप बदलले आहात. आणि कृष्णा जोरजोरात हसू लागते. बाळजाबाई विचारते, हसायला काय झालं? कृष्णा म्हणते, तुमचं हे वागणं पाहून, बोलणं पाहून मला हसू येतं आहे. कारण तुमच्याकडून मला कशी अपेक्षा नव्हतीच की तुम्ही अशा वागाल, अशा सुधराल, अशा बोलाल. बाळजाबाईसुद्धा हसू लागते आणि म्हणते, कृष्णा मी आता खरंच सुधारली आहे, खरंच बदलली आहे आणि मी नेहमी अशीच सुधारणार, अशीच राहणार. आता मी काय बदलणार नाही. हे ऐकून कृष्णाला आनंद होतो. कृष्णा म्हणते, हो हो असंच राहा, बिलकुल बदलू नका. खरंच तुमचं हे बदललेलं रूप मला खूप आवडतं आहे. कृष्णा ही बाळजाबाईला विचारते, बाळजाबाई मला तुमच्याबद्दल आणि आबांबद्दल बोलायचं आहे. बाळजाबाई विचारते, आमच्याबद्दल काय बोलायचं आहे? तर कृष्णा म्हणते, आज सकाळी पूजेच्या वेळेस जे काही पूजा बोलली त्याचं मला खूप वाईट वाटलं. पण ती चुकीचं सुद्धा काही बोलली नाही ना. आता तुमच्यात आणि आबांमध्ये कोणताच संबंध राहिलेला नाही आहे. तुमचा घटस्फोट झाल्यानंतर तुमचं उरलं सुरलेलं नातंसुद्धा संपलं आणि या गोष्टी खरंच मनाला खूप वेदना देतात, त्याचा त्रास होतो. पण आता तुम्ही बदलले आहात, तुम्ही आता चांगुलपणाने वागताय, चांगलं वागताय,
तर आबा आणि तुमच्या नात्यात काही फरक पडला असेल ना? तर बाळजाबाई हसू लागते आणि म्हणते, कृष्णा, 26 वर्ष मी आढळरावांना त्रास दिलाय, त्यांना दुःख दिलंय, आणि तुला खरंच असं वाटतं का अचानक हे सगळं बदलेल? मी काही दिवस चांगली वागतीये म्हणून हे सगळं होईल? कृष्णा म्हणते, हो तुमचं ते बरोबर आहे, पण तुमच्या दोघांमध्ये खूप मोठी दरी निर्माण झाली आहे, ती तर थोडी भरली असेल ना? बाळजाबाई सांगते, नाही ग कृष्णा, आमच्या दोघांमध्ये दरी असती तर एक वेळेस ती भरली असती, पण आमच्या दोघांमध्ये एक भला मोठा समुद्र आहे आणि हा समुद्र एवढ्या सोप्यात भरणार नाही किंवा कधीच भरणार नाही. कृष्णा ही बाळजाबाईला समजावून सांगते, बाळजाबाई, तुम्ही आता इतक्या बदलल्या आहात, तर असं निराशासारखं नका बोलू बरं. तुम्ही ते काय म्हणतात ते पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह राहिलं ना आणि पॉझिटिव्ह बोललं ना की सगळं काही आपल्या मनासारखं होतं. माझा पूर्ण विश्वास आहे, एक दिवस फक्त आबांचाच नाही तर दुष्यंत सरकारांचा सुद्धा तुमच्यावर पूर्ण विश्वास बसेल आणि मग या घरात तुम्हाला तुमचं स्थान मिळेल. दुष्यंत सरकार तुम्हाला आई मानतील, मग आढळराव तुम्हाला बायको म्हणून स्वीकार करतील आणि या घरात तुमची जी जागा असायला हवी ती जागा तुम्हाला नक्की मिळेल. हे ऐकून बाळजाबाईला खूप आनंद होतो. बाळजाबाई म्हणते, खरंच कृष्णे, असं व्हायला पाहिजे, पण हे खूप लवकर होईल किंवा होईलच असं मी काही धरत नाही, कारण आता मागील इतक्या दिवसांपासून मी चांगली वागतीये, मी सुधारली आहे, हे ओढून ओढून अख्ख्या जगाला सांगतेय. माझ्याकडे जे काही होतं ते सगळं मी देऊन टाकलं. मग ही प्रॉपर्टी असो किंवा मग घटस्फोट असो, तो सुद्धा मी आढळरावांना दिला. गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी माझ्याकडे होत्या, त्यासुद्धा मी परत केल्या. मग माझ्याकडे जे परंपरागत दागिने होते ते आधी अनुसूयाला दिले, मग ते पूजाने घेतले. तरीसुद्धा दुष्यंतचा माझ्यावर अजूनही विश्वास बसलेला नाहीये. त्याला अजूनही असंच वाटतंय की मी नाटक करते चांगुलपणाचं, मी खोटं वागतेय. आणि मी सुद्धा आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं सोडून दिलंय, कारण ते म्हणतात ना की माणसाने फक्त त्याचं कर्म करत राहावं आणि कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवू नये. मी फक्त माझं कर्म करतेय, त्या परमेश्वराला द्यायचं असेल तर तो मला फळ देईल, आणि नाही दिलं तरी माझी कोणतीच तक्रार राहणार नाही, कारण या 26 वर्षात मी पापच एवढी करून ठेवली आहे की आता मी काय फळ मागायचं आणि काय अपेक्षा ठेवायची. कृष्णा बाळजाबाईला समजावून सांगते, बाळजाबाई, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही जर खरंच बदलल्या असाल ना तर हे सगळं खूप चांगलं होईल आणि मी जे म्हणाले ना ते सगळं तुम्हाला मिळेल. तुम्हाला फक्त तुमचा मुलगाच नाही तर तुमचा नवरासुद्धा परत मिळेल. हे ऐकून बाळजाबाईला खूप आनंद होतो. कृष्णासुद्धा खुश होते आणि या दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. बाळजाबाई म्हणते, अगं सुई टोचल ना तुला? तर कृष्णा म्हणते, नाही टोचणार, मला माहिती आहे, माझ्या बाळजाबाई मला कधीच ही सुई टोचू देणार नाही. हे ऐकून बाळजाबाईला सुद्धा खूप आनंद होतो. दोघी एकमेकींच्या मिठीत असतात. कृष्णा बाळजाबाईला आणखीन जवळ घेते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. म्हणजे या मालिकेच्या सुरुवातीला कृष्णा बाळजाबाईला मानायची, मग लग्न झाल्यानंतर जेव्हा कृष्णाला बाळजाबाईचं खरं रूप माहीत नव्हतं तेव्हा सुद्धा कृष्णाला असं वाटायचं की बाळजाबाई माझी आईच आहे. पण आज एवढ्या दिवसानंतर, जवळपास वर्षभरानंतर, खरंच कृष्णा आणि बाळजाबाईला पाहून असंच वाटत होतं या दोघी माईलेकी आहेत. कृष्णा बाळजाबाई एकदम आई आणि मुलीसारख्याच वागत होतात आणि बाळजाबाई तर खरंच सुधारली आहे, चांगली वागतीये. त्यामुळे कृष्णाला सुद्धा आपली आईच तिच्यात दिसायला लागली आहे. या दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात, स्माईल करतात आणि तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो. बाळजाबाई आणि कृष्णाची ही लगट पाहून, या दोघांचंही प्रेम पाहून दुष्यंतचा चांगला जळफाट होतो, कारण दुष्यंतला अजून सुद्धा वाटतं की बाळजाबाई खोटाडी आहे, कृष्णाने तिच्यावर विश्वास ठेवायला नको. या दोघींच्या गप्पा सुरू असतात आणि तेवढ्यात कृष्णाची नजर ही दुष्यंतवर जाते. बाळजाबाईला अजून काही दिसलेलं नसतं की दुष्यंत आलाय. कृष्णा म्हणते, अगं बाई, सासूबाई. दुष्यंत खूप चिडतो. तर बाळजाबाई म्हणते, काय बोलतेस कृष्णा, तुझी सासूबाई तर तुझ्या समोर आहे, तिकडे कोण आहे? कृष्णा म्हणते, सासूबाई प्लीज चिडू नका, सासूबाई चिडू नका. आणि मग बाळजाबाई दुष्यंताकडे पाहते आणि कृष्णा दुष्यंतला चिडवतीये हे तिच्या लक्षात येतं. बाळजाबाई सुद्धा हसू लागते. दुष्यंत रागारागाने तेथून निघून जातो आणि मग कृष्णा ही बाळजाबाईला सांगते, एक वेळ तुम्ही सुधराल पण माझी ही सासूबाई कधीच सुधरायची नाही. बाळजाबाई हसत असते. कृष्णासुद्धा खूप हसते. कृष्णा म्हणते, आता मला जावं लागेल मनवायला सासूबाईंना. कृष्णा निघून जाते. बाळजाबाईला खूप आनंद होतो की कृष्णा आणि दुष्यंतचा संसार हा खरंच किती आनंदाने होतोय, किती चांगला होतोय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली, कुंकू हसलं
या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. बाळजाबाई आणि कृष्णा या दोघींची जी गट्टी जमली आहे, या दोघींची जी केमिस्ट्री आहे ना, ते पाहून खरंच खूप भारी वाटलं, खूप छान वाटलं. तर दुसरीकडे पूजाने आज बाळजाबाईचा अपमान केला, पण कृष्णाच्या मनात ही गोष्ट आली आहे की आता जर बाळजाबाई बदलली आहे आणि अनुसूया आढळरावांच्या आयुष्यात नाही आहे, तर मग पुन्हा एकदा बाळजाबाई आणि आढळरावांना एकत्र यायला काय हरकत आहे. आणि पुढे जाऊन कदाचित कृष्णा त्यांचं लग्न लावून देण्याचा सुद्धा विचार करेल असंच वाटतंय. पूजाची सुद्धा चांगली जिरली आहे. आता तर ती फक्त स्वयंपाक बनवतीये, पण स्वयंपाक बनवता बनवता तिची चांगली जिरणार यात शंका नाही. तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, एकदम इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठे ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूजा घरात पहिल्यांदाच गोडाचा शिरा बनवणार. पूजा समरच्या रूममध्ये येईल आणि समरला म्हणेल, समर, या घरात मी पहिल्यांदा गोड शिरा बनवलाय, काहीतरी बनवलंय, घे तुझ्या बायकोच्या गोड गोड हातातून हा गोड गोड शिरा. आणि पूजा समरला हा शिरा खाऊ घालेल आणि हा शिरा खाताच समर, हा हा, पाणी पाणी दे, पाणी दे. पूजा विचारेल, पाणी कशाला हवंय, गोड शिरा आहे ना हा. तर समोर चिडून म्हणेल, अगं कसला गोड, मरणाचा तिखट बनवून ठेवलाय. पूजाला मोठा धक्काच बसणार, समरला खूप त्रास होत असेल. आणि मग इकडे कृष्णा किचनमध्ये असणार आणि तिच्या लक्षात येईल की हा शिरा तिखट झालाय, शिरा नाही तर उपमा बनलाय, तो सुद्धा अतिप्रचंड तिखट. बाळजाबाई म्हणेल, तिने जाणून बुजून बनवला असेल, अशी चूक ती करणार नाही. कृष्णा म्हणेल, आता तिने जाणून बुजून केलंय की कसं केलंय ते माहीत नाही, पण ही चूक सुधारणं आपलं कर्तव्य आहे. मग कृष्णा ही चूक सुधारणार, या शिऱ्याला पुन्हा एकदा गोड करणार. आणि मग थोड्या वेळानंतर कृष्णा ही पूजाला बाजूला घेऊन येईल. पूजा विचारेल, काय झालं, तुझी एवढी हिंमत का मला हात लावण्याची. कृष्णा म्हणेल, थोडं थंड घे, आज आहे ना तू खूप मोठी चूक केली होतीस. स्वयंपाक एवढा तिखट बनवून ठेवला होता की सगळ्या गावासमोर तुझी नाचक्की झाली असती. त्यामुळे मी तो आता स्वयंपाक ठीक केलाय, पण आता जी चूक झाली आहे ती चूक यानंतर करू नकोस. दरवेळेस मी तुला वाचवायला येणार नाहीये, एवढं लक्षात ठेव. पूजाला खूप राग आलेला असतो आणि मग पूजा रागारागाने आपल्या रूममध्ये येते आणि विचार करते, आता ही कृष्णी माझ्यावर उपकार करणार का, आणि मी तिचे उपकार माझ्या डोक्यावर ठेवणार. आता मी पाहाच काय करते ते, तिचे उपकार कसे जिरवते ते. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.